कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची आणि आवश्यक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं रेशन कार्डधारकांना 9 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. तर कोणत्या 9 वस्तू असणार आहे आणि त्यासाठी नेमकी नवीन काय तरतूद करण्यात आलेली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं राशन कार्डधारकांसाठी काय महत्त्वाची माहिती असणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजपासून राशन कार्डधारकांना मिळणार मोफत या 9 वस्तू. आजपासूनच म्हणजे केंद्र सरकारची ही एक मोठी आणि लाभदायी योजना असणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, जी देशभरातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहे. या नवीन योजनेमध्ये रेशन वितरण व्यवस्थेत मूलभूत बदल करण्यात येत आहेत, जे भारतीय नागरिकांच्या आरोग्य आणि पोषण स्तर सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. सध्याची परिस्थिती आणि नवीन बदल. केंद्र सरकारमार्फत सध्या जवळपास 90 कोटी लोकांपर्यंत रेशन पुरवठा केला जातो. आतापर्यंत या व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ यांचे वितरण केले जात होते, परंतु आता या पारंपरिक पद्धतीत मोठा बदल करण्यात येत आहे. सरकारने 2028 पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली तरी आता तांदळाऐवजी इतर पोषक पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे. योजनेतील नवीन वस्तू. नव्या योजनेत एकूण 9 महत्त्वपूर्ण जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 1 गहू, 2 नंबरला हरभरा, त्यानंतर साखर, डाळ, मोहरीचे तेल, सोयाबीन आणि मसाले, मीठ आणि मैदा इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या प्रत्येक रेशन कार्ड धारकांना आता तांदळाऐवजी दिल्या जाणार आहे. ज्यामध्ये या निवडलेल्या वस्तूमागील विचार. या सर्व वस्तूंची निवड करताना भारतीय नागरिकांच्या आरोग्याचा विशेष विचार करण्यात आलेला आहे. प्रत्येक वस्तू विशिष्ट पोषक द्रव्ये प्रदान करते आणि संतुलित आहाराचा भाग बनू शकते. उदाहरणार्थ, हरभरा आणि डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत, तर मोहरीचे तेल एकदम आरोग्यदायी मेदाम्लांनी समृद्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता राशनमध्ये तांदळाऐवजी या ज्या हरभरा डाळ आणि प्रथिनांचा चांगला स्रोत असणाऱ्या मोहरीचे तेल इत्यादी वस्तू देण्याचा विचार त्यांनी आता केलेला आहे. जर आपल्याला राशन कार्डसाठी जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नवीन रेशन कार्डसाठी अर्ज भरण्याचा जो फॉर्मॅट असतो तो फॉर्म, ही सर्व कागदपत्रे जी आहेत आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जमा करावी लागतात आणि काही दिवसानंतर आपल्याला रेशन कार्ड प्राप्त होते. आपण ऑनलाईनसुद्धा दिलेल्या वेबसाईटवरती राशन कार्डसाठी अप्लाय करू शकतो. ही वेबसाईट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ज्या अंतर्गत आपण राशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. या पोर्टलवरती आपल्याला नवीन अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे, जी आवश्यक माहिती आहे ती भरून घ्यायची आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्या 45 दिवसात आपल्याला रेशन कार्डसुद्धा तयार होऊन मिळून जाते. नागरिकांना अधिक संतुलित आहार मिळण्यास मदत होईल. या योजनेमुळे नागरिकांना अधिक संतुलित आहार मिळण्यास मदत होणार आहे. पोषण स्तरसुद्धा सुधारणार आहे. विविध प्रकारच्या अन्नधान्यांची उपलब्धतासुद्धा वाढणार आहे. गरीब कुटुंब जे आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्यासुद्धा मदत होणार आहे. भविष्यातील परिणाम. या योजनेमुळे दीर्घकालीन फायदे अपेक्षित आहेत. लोकांच्या आरोग्यमानात सुधारणा होणार आहे. कुपोषणाच्या समस्यावर पूर्णपणे मात होणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुधारणा होणार आहे. आर्थिक भारसुद्धा कमी होणार आहे. केंद्र सरकारची ही नवीन योजना भारतातील अन्न सुरक्षा व्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण बदल आहे. यामुळे केवळ अन्नधान्याची उपलब्धता वाढणार नाही, तर नागरिकांच्या आरोग्यमानातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास ती भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी वरदान ठरू शकते. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर रेशन कार्डसाठी अर्ज करावा आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना व स्वतः या कुटुंबाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.